श्री स्वामी समर्थ. भीती का वाटते? स्वामी समर्थ सांगतात सत्य. कधी तुम्हाला असं वाटतं का की काहीतरी चुकीचं होणार आहे, काहीच कारण नसताना मनात भीती येते? कधी भविष्याची भीती, कधी अपयशाची भीती, कधी लोक काय म्हणतील याची भीती, आणि हळूहळू ही भीती तुमच्या आयुष्यावर राज्य करू लागते. पण स्वामी समर्थ सांगतात, भीती ही बाहेर नसते, ती तुमच्या मनामध्ये तयार होते. लहान बाळाला बघा, त्याला ना अंधाराची भीती असते ना उंचीची, ना कोणाची. तो निर्धास्त असतो. पण ही भीती येते कुठून? हळूहळू आपण ऐकलेल्या गोष्टी, लोकांनी सांगितलेल्या भीती आपल्या मनामध्ये साठायला लागतात, आणि तीच भीती आपली सवय बनते. आपल्याला लहानपणी सांगितलं जातं, तिकडे जाऊ नको, भूत आहे, हे करू नको, नाहीतर वाईट होईल. आणि नकळत आपण मनामध्ये भीतीचं बी पेरतो. पण स्वामी सांगतात, भीती म्हणजे खोटं आणि विश्वास म्हणजे सत्य. जेव्हा तुम्ही भीतीत जगता तेव्हा तुम्ही जगत नाही, फक्त टिकून राहता. पण जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही जगायला सुरुवात करता. भीती तुम्हाला थांबवते. हे करू नको, तू पडशील, तू अपयशी होशील. पण विश्वास तुम्हाला पुढे ढकलतो. कर, मी तुझ्या सोबत आहे. स्वामी समर्थ सांगतात, तुमच्या पाठीशी मी उभा आहे. मग तुम्ही का घाबरता? तुमच्या आयुष्यात जे काही घडतं ते सगळं तुमच्यासाठीच असतं. भीती ही फक्त एक परीक्षा असते. तुमच्या विश्वासाची. एकदा ठरवा, मी भीतीवर नाही, मी विश्वासावर जगणार. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भीतीला समोर जाता तेव्हा ती मोठी वाटते. पण जेव्हा तुम्ही तिच्याकडे सरळ पाहता ती हळूहळू कमी होते. एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही म्हणाल, मला ज्या गोष्टीची भीती वाटत होती ती इतकी मोठी नव्हतीच.
भीती सोडा, विश्वास धरा. जिथे भीती संपते तिथून स्वामींची भक्ती सुरू होते. श्री स्वामी समर्थ. तुमच्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आपण अशाच कथा घेऊन येणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी